पुढे पुढे लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय ऑफरच्या बातम्या ज्या आहेत त्या सध्या चांगल्याच वाढलेल्या आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही त्यांना भाजपनं ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला आणि त्यावरती भाजपनं काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। माजी खासदार राजू शेट्टींनी त्यांना मध्यस्थांमार्फत भाजप सोबत येण्याचं निमंत्रण मिळाल्याचा दावा केला। बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनीही त्यांना भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला होता, पण ऑफर कुणी दिली याचा खुलासा काही सुशील कुमार शिंदेंनी केला नव्हता। आता राजू शेट्टी यांनीही त्यांना भाजपकडून निमंत्रण असल्याचा गौप्यस्फोट केलाय। दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटा, भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घ्या अशा सूचना काही जणांकडून दिल्या जात असल्याचं शेट्टींनी सांगितलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय हा 2 वर्षापूर्वीच झालेला आहे। कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचे नाही, कारण शेतकरी प्रश्नावर सगळ्यांनीच वेगळी भूमिका घेतली आहे। शेतकऱ्यांचा तोटा होईल अशा प्रकारची धोरणं सगळ्यांची राहिली आहे। राजू शेट्टींनी सध्या तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सोबत समान अंतर राखलंय, त्यामुळे मवियाच्या नेत्यांनी या प्रकरणी संयमित प्रतिक्रिया दिली। राजू शेट्टींनी म्हटलं मी काही लेचा पिता नाही का कुठल्याही कारणावर विरघळून जाईल। मला त्या घटनेचं माहिती नाही। मी काय झालं, ऑफर सगळ्यांना येत असतात, पण या ऑफरला कोणताही अर्थ नसतो। शेवटी पक्षाची निष्ठा, पक्षाचं काम, पद आज आहे उद्या नाही आहे, पण हे गद्दारीचे ठसे कपाळावर लागणं हे मला असं वाटतं सगळ्यात दुर्दैवी असतं। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजू शेट्टींना चांगलाच टोला लगावला। गौप्यस्फोटाच्या माध्यमातून राजू शेट्टी त्यांची इच्छा व्यक्त करत असल्याचं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं। सांगायचं असेल तर नावासहित सांगावं, कोणी ऑफर केली असं आहे। यांना भारतीय जनता पार्टीने पक्षात येण्याची ऑफर द्यावी किंवा ऑफर येत आहे असं सांगून महाविकास आघाडीमध्ये किंवा काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करावं, एवढाच याच्या मागचा भाव आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला आता वेग येईल, अनेकांना ऑफर दिल्या जातील, पण जोपर्यंत कुणीही नाव जाहीर करत नाही तोपर्यंत सगळी वाऱ्यावरची वरातच म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।